शेळी पालन हे माझं दैवत समजतो मी, कारण त्या शेळ्या 600-700 रुपयाला एक एक शेळी घेतली, असे 2-2.5 हजार. शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं बाळासाहेब दुधाळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आपल्या चॅनलवरती कुक्कुटपालन, शेळीपालन असे भरपूर व्हिडिओ पाहितले आहेत. आज आपण पाहणार आहोत एक आगळं वेगळं असं शेळीपालन, जे की गावरान आहे, पूर्ण गावरान जातीचं, ज्याला कुठलाही शेड वगैरे असा खर्च केलेला नाही किंवा शेतीमध्ये चारा पण केलेला नाही. आपण शेळीपालन जर म्हणजे करत असतो तर शेळीपालनामध्ये आपण पहिलं चारा नियोजन करत असतो. तर हे जे शेळीपालन आहे, ह्या शेळीपालनाला कुठलं चाऱ्याचं नियोजन नाही, काही नाही. सर्व हे शेळीपालन जे आहे सर्व असं मुक्त विहारमध्ये सर्व मुक्त शेळीपालन आहे. तर आपण त्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. तर पाठीमागे तुम्हाला सर्व असं शेळीपालन दिसतंय, तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया सविस्तर माहिती. आज आपण पाहणार आहोत गावरान शेळीपालन विषयी माहिती. तर आजपर्यंत आपण बरेच व्हिडिओ पाहितले, जे की बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन. तर आजचा जो विषय आहे तो पूर्णपणे मुक्त शेळीपालन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत हे जे शेळीपालन आहे त्यांचे मालक, त्यांच्याशी आपण सविस्तर माहिती घेऊया. शेळीपालनामध्ये शेळीपालन करता वेळेस सुरुवात कशी करावी, शेळीपालनाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, शेळ्यांवर जर आजार आला तो आजाराचं निराकरण कसं करायचं, संपूर्ण माहिती आपण हे जे काका आहे त्यांच्याकडून पाहणार आहोत. तर नमस्कार काका. नमस्कार. तर काका, आपलं संपूर्ण नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना. मारुती मल्हारी गायकवाड, हिवरशेंगा, तालुका शिरोड, जिल्हा बीड. आणि आम्ही कॅनलच्या कडेला राहतो, रेल्वे पटलीजवळ, रोकडेश्वर नगरच्या रस्त्याला माझं शेळीपालन आहे, स्वतःची वस्ती पण आहे. तर काका, जे आपलं शेळीपालन आहे तर सध्या आपल्याकडं ज्या शेळ्या आहेत त्या कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत? निवळ गावरान शेळ्या, आपल्या डोंगरातल्या शेळ्या असल्यासारख्या. तर हे ज्या शेळ्या आहेत आपल्याकडं, तर सध्या शेळ्याची संख्या किती आहे आपल्याकडे? लहान मोठ्या 22-25 शेळ्या आहेत सगळ्या. तर आम्हाला सांगा की आपलं जे हे गावरान जातीच्या शेळ्या आहेत, तर आपण ह्या शेळ्यांची सुरुवात कशी केली होती शेळी पालनाची? प्रथम मी मोठ्याल्या 3 शेळ्या विकत घेतल्या मजुरी करून. अगोदर गुजरात केलं, गुजरात करून नुसतं घर चाललं, पण आता गुजरातचा कंटाळा आला हमाली करून. मग एक दिवस विषय घेतला की आपण शरीर न कष्ट करता, शरीराला ताण न देता आपलं शेळीत पाळून हळूहळू वाढत चालावा. तर हे जे आपलं शेळीपालन जे आहे, तर ह्या शेळीपालनाची तुम्ही जी सुरुवात केली, समजा सुरुवातीला तुम्ही गुजरात वगैरे केलं, हमाली वगैरे, तर सुरुवातीला सगळ्यात आधी तुम्हाला शेळ्याच का घ्यावा? कारण आता सध्या आपण पाहतोय पशुपालक जे आहेत, समजा कुणी कुक्कुटपालन करतं, कुणी म्हैस पालन करतं, गाय पालन करतं, तुम्हाला शेळीपालनच का करा वाटलं? शेळीपालन असं करा वाटलं की जर कधी 5,000 रुपयाची जर गरज पडली तर 5,000 विकता येते, 5,000चं कवड विकता येते. आणि म्हैस 50,000ची, तिचं काय 5,000चा काही एक पार्ट विकता येत नाही. म्हणून आपलं थोडक्यात थोडं आपलं हे केलं. नुकसान झाली तर थोडीच नुकसान, फायदा झाला तर थोडा, आणि पुन्हा बिना खर्ची आणि पुन्हा निरोगी. आणि गावरान कशामुळं पाळायचे, किंवा जे करून किंवा त्याला डॉक्टरची जास्त गरज पडत नाही. आणि गावरानचं कसं आहे, आपला पारंपरिक असल्यामुळं, मुक्त शेळी पालनामुळे त्याला जास्त काही इफेक्ट होत नाही. त्यासाठी गावरान पाळणं आणि शेळी पाळणं हे मला पसंत पडलं. बरं, 2-3 वर्षानंतर त्याचा बी रिझल्ट पाहिला. शेतमजुरी करण्यापेक्षा, घरी तर कष्ट करण्यापेक्षा जरा बरं वाटलं. म्हणून मी अनेकाला सांगतो आणि मी बी तेच करतो, इतर कष्टापेक्षा बरं वाटलं. तर जे आपण आता हे शेळीपालन केलं, ह्यासाठी तुमचं शेड दिसतंय पाठीमागे एकदम साध्या स्वरूपामध्ये. तर तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली समजा शेळ्यांची, तर तुम्ही सांगितलं सुरुवातीला आपण 2-3 शेळ्या घेतल्या, तर तुम्ही ह्या जे शेड बनवलं ह्याला खर्च किती आला होता? याला खर्च 70-80 हजार रुपये आलता. आणि मग ते कार्डातून काही दुसऱ्या घरच्या माणसाने मजुरी करून काही हे करून ते आपले पैसे फेडले. आता शेड बी फायद्यात राहिले, शेळ्या पण फायद्यात राहिल्या. आणि घरी अशी पाण्याच्या बोरची व्यवस्था केली. शेळ्याला
15 दिवसाला धुणं, सांजचं सकाळचं पाणी पाजायला त्याला. बरं काका, सगळ्यात एक महत्वाचा विषय आहे की आपलं जे हे शेळ्या आहेत ह्यांना तुम्ही पूर्णपणे मी ऐकलंय की समजा मुक्त विहारमध्ये तुमच्या शेळ्यात म्हणजे मुक्त शेळी पालन आहे. तर ह्यांना समजा आता एखाद्या वेळेस तुम्हाला इमर्जन्सी काही काम असन, समजा सर्वच तुमचे जे घरचे आहेत काही कार्यक्रम असन, तर ह्या शेळ्यांसाठी चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमच्याकडे? या शेळ्यांसाठी जर कधी नाही आपल्या घरच्या माणसाला सवड नसेल तर शेवरी घास टाकलेला 2 गुंठे आणि दुसरा एक घास टाकलेला 2 गुंठे असे 4 गुंठे पाणी असल्यामुळं इथली इमर्जन्सी दवाखाना किंवा कार्यक्रमाला कुठं जायचं तास 2 तास तर घरचे माणसं त्यावेळेला टापटीप करतात आणि बाकी मग मोकळ्या टायमात तर मुक्त व्यवहारात जातो. आणि तुमच्याकडे हे शेळ्या आहेत तर ह्यांचं कामकाज जे असतं सकाळचं, तर तुमची कामकाजाची जी सुरुवात असते तर ती सुरुवात कधी होते सकाळी? दिनक्रम कसा असतो तुमचा? हे शेळ्यांचं जे नियोजन असतंय कसं असतंय? चाऱ्यांचं चारायला घेऊन जाणं ह्याचं नियोजन कसं असतं? सकाळी 6 वाजता घरातून बाहेर काढायचे, त्यांना जे शेड केलं तिथून बाहेर पटांगणात बांधायच्या, खुल्या हवेला बारकं कवळं ऊन लागत, पुन्हा हे होतं. पुन्हा 9 साडेनऊच्या टायमाला आपलं खाणं पिणं झालं की बाहेर शेतात घेऊन जायचं. तिकडून आलं की चारून आलं, संध्याकाळी पुन्हा पटांगणात बांधायच्या. 9 वाजता पुन्हा रात्रीच्या गारव्यासाठी त्याच्यासाठी किंवा कुत्र्याचं याच्या नियोजनासाठी आत बांधायचं. पुन्हा सकाळी तेच करायचं. बारकाले पिल्ले तर त्यांच्यासाठी वेगळं शेड केलेलं आहे, एकदम बारकाल्याला वेगळं, थोड्या मोठ्याला वेगळं आणि शेळ्याला वेगळं. मग यांच्यात काही अडचण नाही होऊन द्यायची. जे समजा आपण पाहतो शेळी पालन करणारे जे असतात आवाडावे असा खर्च करतात. नॉर्मल एक 70-80 हजार रुपये खर्चामध्ये त्यांनी शेड बनवलेलं आहे आणि आपण पाठीमागं पाहता एकदम सर्वसाधारण असं शेड आहे आणि त्यांनी जे नियोजन केलंय कार्डांसाठी अलग आहे आणि शेळ्यांसाठी अलग. सांगा की जे आपले शेळ्या आहेत हे शेळ्या समजा आजारी पडल्या तर ह्या शेळ्यांचा जे प्रथम उपचार असतो ते तुम्ही कसं करता? तुम्ही घरी करताय का डॉक्टरला वगैरे बोलवताय? असं थोडं जर साधारण असलं तर आपल्याला कळतं किंवा ताप आला, काय करायचं, ढेंगळायला लागलं, डोळ्याला कधी मार लागला जाळीचा त्याचा, किंवा बारक्या पिल्ल्यांना बोके आले तर आपण असं घरी ॲडजस्ट करतो. आणि जर जास्त जर असलं तर डॉक्टरचा सल्ला घेऊन मी डॉक्टरलाच सर्व्हिसला बोलतो. तर काका आम्हाला सांगा, आता हे जे पशुपालक तुम्हाला पाहताय, आपला व्हिडिओ जे पाहताय, तर ह्यांच्यासाठी सांगा की शेळी पालन हे खरंच परवडतं का? कारण काही शेळी पालक आपण पाहतोय आता सध्या समजा शेळी पालनाची सुरुवात करते. आता शेळी पालनाचा विषय हे असा आहे की पहिलं तुमचं पारंपरिक पद्धतीने, पण आता आधुनिक असं शेळी पालन करताय. समजा वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या घेताय, तर त्या शेळी पालकासाठी एखादा संदेश जे आहे तुमच्या अनुभवातून त्यांच्यासाठी काय सांगू शकता? त्यांच्या अनुभवासाठी मी एवढंच सांगेल की शेळी पालन हे कसं आहे, कमी खर्चाचं असून उत्पन्न चांगलं आहे. कारण आजकाल ह्या बाजारात ह्या शेळीला मार्केट जास्त आहे, कारण प्रत्येकाला गरज आहे ह्याची. आणि दुसरी गोष्ट कमी खर्चातला असून त्यांना एकच सांगेल की आपल्या परिसरात जसं वातावरण आहे ह्या वातावरणाला जे सूट होईल, जे वातावरण किंवा हे आपल्या शेळीला परवडेल ह्या हिशोबाने तुम्ही पाळा, शेळ्या खरेदी करा आणि आपला परिसर पाहून करा. म्हणजे आपल्या गरमीचा, वातावरणाचा किंवा आपल्या चाऱ्याचा त्याचं नियोजन करून ते शेळ्या खरेदी करा. उस्मानाबादी करा, आडसच्या करा, यवतमाळच्या करा किंवा राजस्थानी करा, गुजराती करा, पण फक्त वातावरण बघून करा. आणि काळजी आपण जसं स्वतःच्या लेकराची काळजी घेऊन दवाखान्याची, चाऱ्या पाण्याची करतो तसं हे कधीही तुम्हाला शेळी विसरणार आहे का? आपण त्यांना जर हे केलं तर ते सुद्धा आपल्याला विसरत नाही. तर हे जे तुमचं शेळ्या आहेत समजा, तर ह्यांना जे बकरे असतात तर तुमच्याकडे आता सध्या ह्या शेळ्यांसाठी ब्रीडिंगसाठी कुठला बकरा आहे? आपल्या गावरान जातीचाच आहे का इतर जातीचा आहे? आपल्या ब्रीडिंगसाठी गावरानच आहे, कारण जे शेळ्याच गावरान आहे ते बकरा गावरान आहे. जर कधी वेगळी जात बदलली तर मग त्यात बरोबर वाटत नाही, ते उत्पन्नाला घट येते. बरं काका, आपले हे जे बकरे आहेत सगळ्यात महत्वाचा विषय हा की आता आपण शेळी पालन सुरुवात करतोय तर सर्वात महत्वाचं असतं की ह्यांचं मार्केटिंग कसं करायचं. समजा आपली शेळी विक्री कशी करायची, तर तुमचं जे बकरे असतात समजा जे पाटी असतात, शेळ्या असतात, तुम्हाला अडचण आली, तुम्ही ह्या शेळ्यांची विक्री कशी करता? जर आपल्याला विक्रीच्या टायमाला बकरे विकायला आले तर व्यापारी येतात, नाहीतर आपण बाजाराला नेतो. किंमत जर आले 5,000 6,000 असे आपलं जसं जसं त्याचं तब्येत असेल असं कवडून जातं. आणि जे बकरे नर बकरे हे विकायचे आणि आपल्याला जमलं तर पाठी ठेवून घ्यायची आपल्या उत्पन्नात वाढ करायसाठी. आणि नसेल तर एखाद्याने मागितली तर शेतकऱ्याला विकून टाकायची आपल्या खाजगी लोकांना पाठी.
तर तुम्ही सांगितलं होतं की आपण सुरुवातीला 3 शेळ्या घेतल्या होत्या. हो, तर त्या शेळ्याची किंमत किती होती, तुम्ही कितीला घेतल्या होत्या शेळ्या ती? सुरुवातीला घेतल्या होत्या तर त्या शेळ्या 600-700 रुपयाला एक शेळी घेतली, अशी 2-2.5 हजारात 3 शेळ्या बसल्या होत्या. पण तो बराच दिवसाचा काळ आहे, 93-94 मधला, 1993-94 मधला. म्हणजे जवळपास आता एक 20-22 वर्ष झालंय. 25 वर्ष होऊन गेलं त्याला, 25च्या जास्त झालं. पण आता दिवसांदिवस मार्केट वाढत गेलं, मी बी वाढ करीत गेलो, 30-40 पर्यंत शेळ्या केल्या. आता घरच्या अडचणीमुळं, चाऱ्याच्या अडचणीमुळं मी आता मापातच ठेवल्या. आणि शेळी पालन जे आहे या व्यतिरिक्त तुमचा कुठला व्यवसाय आहे का? आपल्याकडे शेती वगैरे किती? माझ्याकडे शेती 2.5 एकर आहे. हो, दुसरा काही व्यवसाय नाही. घरचे माणसं, आमची मंडळी ती आम्हाला मदत करते. मी शेळ्या घेऊन गेलो ते पाठीमागे पिल्ल्यांना चारा, पाणी, राखण हे ते करते आणि घरकाम करते. बरं काका, शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो जे आपलं उत्पन्नाचं स्रोत जे असतं ते आपले पिल्ले असतात. तर बरेच म्हणजे जे पशुपालक आहेत किंवा आपले शेतकरी वर्ग आहे, शेळी पालनाची सुरुवात करतं 1 ऊन, कुणी 2 ऊन, कुणाचे मोठे मोठे फांबे असतात. पण जे पिल्ले असते त्या पिल्ल्याला मरतूक असते, शेळी गाभणं वगैरे, किंवा पिल्ले झाल्याच्या नंतर बी दगावले जातात. हो, तर त्यांच्यासाठी काय, म्हणजे तुमच्याकडे उपाय कसा असतो, तुमचं कसं आहे, काय सांगणं आहे नेमकं शेतकऱ्यांसाठी? जर कधी पिल्लू पैदा झालं तिथं पुढं आपल्याला पहिल्यापासून कळतं की याला झालं काय, मग त्याच्यावर आपण इलाज करतो. नाही तर मग मेडिकल मधून डॉक्टरच्या सल्ल्याने दवा घेतो आपण, मग त्याच्यात ते सुधरत तिथं. हो, पण नाही, तुमचं वैयक्तिक अनुभव काय आहे की शेळीचे जे पिल्ले आहेत हे पिल्ल्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी किंवा ह्यांना मर न येण्यासाठी तुम्ही काय करताय? हे न मर येण्यासाठी आणि हे आपल्याला सक्सेस होण्यासाठी मी स्वतः काय करतो की आपलं त्यांना व्यवस्थित पाजणं, पुन्हा खाण्यासारखं झालं की मग त्यांना शिवरी घास, पुन्हा टॉनिक असतं आपलं पोषक, मग ते टॉनिक पाजायचं. मग टॉनिक पाजलं म्हणजे थोड्या दिवसात ते त्यांची तब्येत चांगली होती आणि मार्केटला बी लवकर येते ते. तर आपलं वर्षाकाठी या शेळ्यांपासून तुम्हाला किती उत्पन्न होतं एक सरासरी? वर्षाकाठी शेळ्यापासून असं उत्पन्न होतं किंवा 10 शेळ्यातून जवळजवळ 1.5 लाख ते 1.25 लाख पर्यंत होतं, जर नाही मर आली तर. आणि जर मर आली तर मग आता ते घट होती लेवल मध्ये. तर 10 शेळ्या जर असल्या तर जरी मर झाली, खर्च येते जाऊन 1.25 लाख रुपये तर डिफिनेट राहते. आता जे आपलं समजा बांधकाम झालेलं दिसतंय किंवा तुमच्या आता इथं घरापाशी बोर आहे, हे जे तुम्ही सर्व आता सध्या केलंय तर हे सगळं शेळी पालनाच्या म्हणजे जीवावर? माझी शेळी पालन हे माझं दैवत समजतो मी, कारण की आम्हाला जास्त आता मजुरी होत नाही. त्याच्यामुळे हे शेळ्यालाच जसं आपण बाळाचं संगोपन करतो, त्याला जीव लावतो, तसं शेळ्याला जीव लावल्यामुळे ते बी आम्हाला जीव लावतो की आमच्या नशिबाला उतारल्यात. मी जवळजवळ 5.5 ते 6 लाखाचं बांधकाम केलंय, शेळ्याच्या जीवावरच केलंय. पुन्हा 2 बोर घेतले ते शेळ्यासाठी घेतलेले, शेळ्याच्याच पैशावर केलेले. माझी काय काम करायची ऐपत नाही, म्हणून मला त्यात जराशी फायदा झाल्यासारखा वाटतो. हा, तर आपण पाहताय हे आपले काका होते ज्यांचं नाव आहे मोतीराम गायकवाड. तर ह्यांचं हिवरशिंगा गावामध्ये एक छोटंसं शेळी पालन आहे. आपण पाहितलं आता त्यांच्याकडून सविस्तर माहिती. पाठीमागे तुम्हाला शेड पण दिसतंय. तर कुणी जे नवीन शेळी पालक जे आहेत तर तुम्हाला इथं स्क्रीनवर नंबर दिसतोय, तो हा जे नंबर आहे काकांचा नंबर आहे. तर ह्यांना शेळी पालनामधला बराच वर्षाचा अनुभव आहे, जवळपास 20 ते 25 वर्षापासून. विशेष म्हणजे गावरान शेळी पालन आहे. कुणी जर गावरान शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये आहेत किंवा शेळी पालन करत आहेत, कुणाला जर काही अडचणी आल्या तर हे जे काका आहेत त्यांना एवढा शेळ्यांचा अनुभव आहे. शेळी आडली, शेळ्यांचे काही आजारी पडले तर त्यांना म्हणजे एक प्रकारचे डॉक्टरच म्हणायचे शेळ्यांचे. त्यांना सर्व खाजगी डॉक्टर सर्व आयुर्वेदिक ते उपचार घरीच करत असतात. कुणाला जर अडचण आली तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, काकांना सविस्तर माहिती विचारू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी वरती तुम्हाला बेल दिसते त्या बेलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे तुमच्या मोबाईलवर पोहोचतील. तर चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.